नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं एका नवीन टॉपिक मध्ये सहर्ष स्वागत आहे. कन्सेप्ट ऑफ प्रिझम या टॉपिक मध्ये आपण प्रिझम बद्दल एक डिटेल इन्फॉर्मेशन बघणार आहोत शॉर्ट्स मध्ये. सपोज हा या ठिकाणी एक प्रिझम आहे आणि या प्रिझम वरती ही आपण व्हाईट लाईट इन्सिडेंट करत आहोत. हा जो प्रिझम आहे या प्रिझमला आपण नाव दिलं ABC. याच्यामध्ये जो वरच्या बाजूला ए आहे त्याला आपण अँगल ए म्हणलं, ज्याला आपण प्रिझम अँगल असं म्हणतो. व्हाईट लाईट किंवा त्यालाच आपण मोनोक्रोमॅटिक लाईट सुद्धा म्हणू शकतो. आता ही व्हाईट लाईट ज्या वेळेला ह्या प्रिझम वरती इन्सिडेंट होते त्यावेळेला इन्सिडेंट झाल्या त्या पॉइंटला इथे आपण काय करतो, नॉर्मल ड्रॉ करतो. ओके, ही नॉर्मल ही जी आहे ही नॉर्मल परपेंडिक्युलर आहे त्या फेसला. या फेसला ही नॉर्मल कशी असते, नेहमी परपेंडिक्युलर असते. ओके, आता हा जो इन्सिडेंट रे आहे या इन्सिडेंट रेनं या नॉर्मलशी केलेला जो अँगल असतो त्याला आपण काय म्हणतो, अँगल ऑफ इन्सिडन्स I1. जे अँगल I1 इज इक्वल टू अँगल ऑफ इन्सिडन्स. आता ही लाईट रे या एअर मीडियम मधून या डेन्सर मीडियम मध्ये पास होत आहे. हा मीडियम कोणता आहे, डेन्सर, आणि याचा रिफ्रॅक्ट इंडेक्स आहे μ2. एअरचा रिफ्रॅक्ट इंडेक्स आहे μ1. की ज्या वेळेला एखादी लाईट रे ही रेरर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये ट्रॅव्हल करत असते त्यावेळेला ती लाईट रे बेंड करते टुवर्ड्स द नॉर्मल. आणि ज्या वेळेला लाईट रे ही डेन्सर मीडियम मधून रेरर मीडियम कडे ट्रॅव्हल करत असते त्यावेळेला ती बेंड अवे फ्रॉम द नॉर्मल. ओके, म्हणजे या केसमध्ये ही जी इन्सिडेंट लाईट आहे ही इन्सिडेंट लाईट अशी सरळ न जाता ती काय करेल, या नॉर्मलच्या बाजूला बेंड होणार आहे. म्हणजे अशा पद्धतीनं आता ही लाईट इथं या ठिकाणी बेंड झालेली आहे आणि आपल्याला माहितीये की रिफ्रॅक्टेड रेनं नॉर्मलशी केलेला जो अँगल असतो त्याला आपण काय म्हणतो, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. त्याला आपण R1 असं म्हणूया. अँगल R1 इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. ओके, आता हा जो रे आहे तो AC फेज साठी इन्सिडेंट रे या ठिकाणी तयार झाला. म्हणजे परत या ठिकाणी अजून एक आपण नॉर्मल जर ड्रॉ केली, सपोज ही नॉर्मल आपण ड्रॉ केली, तर या नॉर्मल साठी हा जो आहे तो इन्सिडेंट रे आहे. इन्सिडेंट रेनं या नॉर्मलशी केलेला जो अँगल असतो त्याला अँगल ऑफ इन्सिडन्स असं म्हणतो. पण इथं प्रिझमच्या आतमधले अँगल आपण कॅल्क्युलेशन साठी कन्सिडर करत असतो म्हणून ते आपण या ठिकाणी R2 कन्सिडर करू. म्हणजे अँगल R2 इज इक्वल टू अँगल ऑफ इन्सिडन्स फॉर फेस AC. आता हा जो रे आहे हा रे आता काय होणार आहे, या डेन्सर मीडियम मधून रेरर मीडियम मध्ये पास होणार आहे, ट्रॅव्हल करणार आहे. आता ज्या वेळेला एखादी व्हाईट लाईट ह्या प्रिझम वरती इन्सिडेंट होते त्यावेळेला आपल्याला 7 वेगवेगळे कलर या ठिकाणी बघायला भेटत असतात. त्यामध्ये पहिला जो कलर आहे तो व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज आणि रेड असे 7 कलर या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात. आणि या 7 कलर मध्ये वेवलेंथ जी आहे ती व्हायलेट पासून रेड पर्यंत वाढत जाते आणि फ्रिक्वेन्सी जी आहे ती व्हायलेट पासून रेड पर्यंत काय होत जाते, कमी होत जाते. म्हणजे जर आपण वरच्या बाजूला असे जात आहोत तर वेवलेंथ वाढत जाणारी असेल आणि फ्रिक्वेन्सी या ठिकाणी कमी होत जाणारी असेल. आता इथं हा नॉर्मल आहे आणि हा बाहेर पडणारा जो रे आहे याला आपण रिफ्रॅक्टेड रे न म्हणता याला प्रिझमच्या भाषेमध्ये किंवा प्रिझम मध्ये आपण त्याला इमर्जंट रे असं म्हणतो, कारण हा रे इमर्स होत आहे, बाहेर पडत आहे. आता ह्या इमर्जंट रेनं नॉर्मलशी केलेला जो अँगल असेल त्याला आपण म्हणूया अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, पण नाव देत असताना I2. कारण प्रिझमच्या बाबतीमध्ये प्रिझमच्या आतमधले जे अँगल असतील रिफ्रॅक्शन असू देत, इन्सिडेंट, त्याला R ने आपण डिनोट केलेला आहे आणि बाहेरचे जे अँगल असतील त्याला आपण I ने डिनोट केलेला आहे. म्हणजे इथं अँगल I2 हा कोण असेल, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, कारण तो आता या ठिकाणी बाहेर पडत आहे. आता सपोज या ठिकाणी आपण दुसरा एक प्रिझम कन्सिडर केला आणि या प्रिझम वरती आपण ही व्हाईट लाईट इन्सिडेंट करत आहोत. ही व्हाईट लाईट ज्या वेळेला डेन्सर मीडियम मध्ये म्हणजे प्रिझम मध्ये आत जाईल त्यावेळेला जसं आपण इथं बघितलं तशी ती त्या ठिकाणी बेंड होईल आणि बेंड झाल्यानंतर ती लाईट ज्या वेळेला परत इमर्स होणार आहे त्यावेळेला आपण असं कन्सिडर केलं की 3च रे या ठिकाणी बाहेर पडत आहेत, एक रेड, येलो आणि व्हायलेट. आता इथं आपल्याला काय बघायचं आहे बघा, की व्हायलेट, येलो आणि रेड मध्ये सगळ्यात जास्त बेंडिंग कोणत्या रेचं झालेलं आहे, तर व्हायलेट रेचं सगळ्यात जास्त बेंडिंग झालेलं आहे. आणि कमीत कमी बेंडिंग कोणाचं झालेलं आहे, रेड लाईटचं किंवा रेड रेचं या ठिकाणी झालेलं आहे. म्हणून व्हायलेटला आपण या ठिकाणी म्हणतो मॅक्सिमम
डेव्हिएशन आणि रेडला आपण म्हणतो मिनिमम डेव्हिएशन. म्हणजे मॅक्सिमम डेव्हिएशन जे आहे ते व्हायलेट रेचं होतं आणि मिनिमम डेव्हिएशन जे आहे ते रेड लाईटचं त्या ठिकाणी होतं आणि इन बिटवीन म्हणजे अवरेज डेव्हिएशन जे आहे ते कोणत्या कलरचं होत असतं, येलो कलरचं. आता हे आपल्याला कसं समजलं, तर सपोज हा जो व्हाईट लाईट आहे तो मी या ठिकाणी ट्रेस केला अशा पद्धतीनं की जो असा जायला पाहिजे होता पण तो गेलेला नाही. आणि त्याच पद्धतीनं जर समजा हे रेज मी त्या ठिकाणी बॅकट्रेस केले, म्हणजे रेडला बॅकट्रेस केला, त्याच पद्धतीनं व्हायलेटला बॅकट्रेस केला आणि त्या ठिकाणी येलोला बॅकट्रेस केला, तर हे बॅकट्रेस केल्यानंतर आपल्याला काय लक्षात येतं, हीच फिगर मी झूम करून बघतो इथं. हा जो आहे हा बॅकट्रेस केलेला व्हाईट लाईट आहे. त्यानंतर या एका पॉइंटला हे 3 रे बाहेर पडणार आहेत. म्हणून समजा हा जो आहे हा रेड कलरचा आहे, हा जो आहे तो येलो कलरचा आणि हा जो आहे तो व्हायलेट कलरचा. इथं आपल्याला काय दिसत आहे बघा की या रे पासून ह्या रेचं कशा पद्धतीनं बेंडिंग झालेलं आहे. इथला अँगल, इथला अँगल आणि इथला अँगल, हे 3 अँगल जर आपण बघितले तर या सगळ्यांमध्ये व्हायलेटचं बेंडिंग जास्त होत आहे आणि रेडचं बेंडिंग या ठिकाणी कमी होत आहे. ज्या लाईटची वेव्हलेंथ ही कमी आहे त्याचं बेंडिंग जास्त झालेलं आहे आणि ज्या लाईटची वेव्हलेंथ ही जास्त आहे त्याचं बेंडिंग कमी झालेलं आहे. वेव्हलेंथ जास्त असेल तर डेव्हिएशन जे आहे ते कमी आहे आणि वेव्हलेंथ जर कमी असेल तर डेव्हिएशन जे आहे ते जास्त आहे. म्हणजे ज्या लाईटची वेव्हलेंथ जास्त असते त्याचं डेव्हिएशन कमी होतं, ज्या लाईटची वेव्हलेंथ ही कमी असते त्या लाईटचं डेव्हिएशन हे जास्त होत असतं. ओके, धन्यवाद.